नमस्कार. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. गेले कित्येक महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळं मला व्हिडिओज करता आले नाहीत. सध्या तब्येत बरी असल्यामुळं एक नवा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची संधी मी घेतो आहे. माझे जे नेहमीचे विषय असतात त्याच्यामध्ये मी ज्योतिषशास्त्राबद्दल बरंच बोलतो. या कॅपेला जरा एका वेगळ्या विषयावरती आपल्याशी बोलावं असं मला वाटतं. आजच्या व्हिडिओचा हा जो विषय आहे तो क्रिप्टो फ्युचर्स ट्रेडिंगच्या संदर्भातला आहे. तसं पाहिलं तर ह्या विषयावरती बरेच व्हिडिओ करायचं माझ्या डोक्यात आहे. तब्येत जशी साथ देईल आणि आपला प्रतिसाद अर्थातच किती चांगला असेल त्याच्यावरती ही मालिका पुढं चालू ठेवायची किंवा नाही हे मी ठरवणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र निवेदन आहे. हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूनं बनवलेला आहे. या व्हिडिओतल्या माहितीला कोणत्याही प्रकारे आर्थिक गुंतवणुकीबाबतचा सल्ला, तज्ज्ञाचा सल्ला असं समजू नये, मानू नये. शेअर मार्केट, क्रिप्टो चलनामधली गुंतवणूक ही आर्थिकदृष्ट्या जोखमीची असते. अशी गुंतवणूक करताना अर्थातच आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीचा वापर ज्याचा त्यानं स्वतःच्या जबाबदारीवरती करावा. या व्हिडिओतल्या माहितीचा वापर केल्यामुळे झालेल्या कोणत्याही आर्थिक व अन्य नुकसानीला मी सुहास गोखले कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. ठीक आहे. तर आज आपण बघतोय की अनेक लोक स्टॉक्समध्ये, ऑप्शन्समध्ये, फ्युचर्समध्ये ट्रेडिंग करतायत आणि त्याचबरोबर तुम्ही हेही ऐकताय की याला इतका लॉस झाला, त्याला इतका लॉस झाला, हा कर्जबाजारी झाला. म्हणजेच लॉस मध्ये इन्स्ट्रुमेंट कोणतेही असू दे, स्टॉक्स असू देत, ऑप्शन्स असू देत, फ्युचर्स असू दे, ट्रेडिंग म्हटलं की लॉस हा आलाच. लॉस हा या ट्रेडिंगचा एक अविभाज्य आणि एक अपरिहार्य घटक आहे असं समजा. लॉस झाला नाही असा ट्रेडर तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे असं जर उद्या कोणी म्हणालं की माझे सगळेच ट्रेड प्रॉफिटमध्ये जातात तर तो एकतर तुम्हाला खोटं सांगतोय किंवा तो वेडा आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर लॉस हा होणारच आहे. लॉस हा स्वीकारलाच पाहिजे. लॉस झाल्याशिवाय तुम्ही ट्रेडर बनूच शकत नाही असं आपण म्हणू शकतो विनोदानं. तर ह्या लॉसबद्दल जरा जास्त मला आज बोलायचं आहे तुमच्याशी. सेबीची जी आकडेवारी जी प्रकाशित झालेली आहे त्याच्यानुसार तुम्ही बघितलं तर 100 ट्रेडरपैकी एक 5 ट्रेडर कसे बसे प्रॉफिटमध्ये आहेत. ते देखील फार मोठा प्रॉफिट कमावत आहेत अशातलाही भाग नाही. या 5% सुद्धा एखादा अर्धा टक्का, पाऊण टक्का एवढेच लोक खऱ्या अर्थानं ज्याला प्रॉफिट म्हणता येईल ते कमवताना दिसत आहेत. आणि बाकीचे जे थोडेफार आहेत त्यांना कसं बसं बँकेची जी FDमध्ये आपल्याला जो काय 6.5-7% व्याज मिळतं त्याच्या आसपास जाणारा नफा कमवताना दिसत आहेत. आणि जे 95% जे लॉसमधले ट्रेडर्स आहेत त्यातले कितीतरी जवळजवळ 70-80% लोक आपण म्हणू शकतो लाखो आणि करोडोचं नुकसान होऊन पूर्णपणे बर्बाद झालेले आहेत, आयुष्यातनं उठले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. हे तुम्हाला मी घाबरवण्यासाठी सांगतोय अशातला भाग नाही, तर सत्यस्थिती काय आहे, रिॲलिटी चेक ज्याला आपण म्हणतो तो सांगण्यासाठी आहे. त्यामुळे ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी किंवा ह्याच्यामध्ये उडी घेण्यापूर्वी हा एक महत्त्वाचा घटक आहे लॉस. त्याच्यावरती तुम्ही जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. या लॉसशी जराशी मैत्री केली पाहिजे असं मी म्हणेन विनोदानं. ठीक आहे. मग हा लॉस होतो कशामुळं? असंख्य कारण आहेत. असंख्य कारण आहेत. यादी करायची म्हटलं तर 50-60 घटक त्याच्यात येऊ शकतील. त्यातले पटकन मला लक्षात आले, समोर आले, ते मी लिहिलेत. ते म्हणजे पुरेसा अभ्यास न करता, बाजाराची कुठली माहिती न घेता, कोणाच तरी ऐकून, कोणाच तरी इंस्टाग्रामवरचं रील बघून, एखादा यूट्यूब व्हिडिओ बघून पटकन पैसे गुंतवायचे आणि ट्रेडिंग सुरू करायचं. एका रात्रीच करोडपती होण्याचं स्वप्न बऱ्याच जणांना असतं. कारण ते इंस्टाग्रामवरची आणि त्यावरची रील्स बघतात. ही गाडी घेतली, हा बंगला घेतला. सगळ्यांना वाटतं आपल्यालाही जमेल, हे सोपं आहे, हा करतो तर मी का नाही करू, एका रात्रीत मलाही मिळाले पाहिजेत. आणि अशी स्वप्न घेऊन लोक या मार्केटमध्ये येतात आणि लॉस करून घेतात. लिव्हरेज हा एक घटक आहे. भारतीय स्टॉक मार्केटच्या याच्यामध्ये लिव्हरेज फारसा आता नाही आहे. पूर्वी ते लिव्हरेज मिळत होतं. फ्युचर्स अँड ऑप्शनमध्ये तर लिव्हरेज नाहीच आहे. स्टॉक्समध्ये जास्तीत जास्त 5x लिव्हरेज तुम्हाला मिळू शकतं. परंतु क्रिप्टोमध्ये
तुम्हाला 200 टाइम्स 200 पट एवढं लिव्हरेज मिळू शकतं. आणि ते मिळत असल्यामुळं अगदी छोट्या भांडवलावरती खूप मोठे मोठे ट्रेड लोक घेतात. हा लिव्हरेजचा अत्यंत चुकीचा आणि घातक वापर होतो आणि यात त्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. ओव्हर ट्रेडिंग केलं जातं, म्हणजे एका पाठोपाठ एक ट्रेड घेतले जातात. ट्रेड घेताना कुठलाही विचार केला जात नाही. जरा कॅन्डल ग्रीन दिसायला आली की ट्रेड घेतात, जरा कॅन्डल रेड दिसायला आली की शॉर्टचा ट्रेड घेतात. ओव्हर ट्रेडिंग केल्यामुळं दिवसातनं 50-50, 100-100, 150-200 ट्रेड घेतले जातात आणि लॉस होतो. रिव्हेंज ट्रेडिंग हा ओव्हर ट्रेडिंगचाच एक वेगळा प्रकार म्हणू आपण. एकदा एखाद्या ट्रेडमध्ये लॉस झाला की तो भरून काढण्यासाठी एक सूड भावनेनं पुढचे ट्रेड बेभान होऊन, जसं आपण वेगात दौडले वीर मराठे सात अशी हे ऐकलेली आहे, तसं ते होतंय. आणि एकदा ते सूडाची हे डोक्यात गेलं की कुठलाही सारासार न विचार करता केवळ हा माझा लॉस मी भरून काढणार या हेतूनं एका पाठोपाठ एक ट्रेड घेतले जातात आणि प्रत्येक ट्रेडमध्ये लॉस होत जातो. आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंगची शिस्त, ज्याला डिसिप्लिन म्हणतो, ती न पाळणं. याच्याबद्दल बरंच बोललं जातं, आपणही ते वाचलं असेल, व्हिडिओज बघितले असतील. तर त्याच धर्तीवर म्हणजेच रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंगवरती जरा थोडं आणखीन विस्तारानं सांगावं असं मला वाटलं. कारण मी जे काही व्हिडिओज बघितले ते तितके असे ज्याला आपण म्हणू ना की टू द पॉईंट जाणारे, सोदाहरण असे नव्हते. केवळ सायकॉलॉजी आणि या अशावरती ब्ला 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 करणारे व्हिडिओज बघितलेत मी. तर असा एखादा व्हिडिओ छोटासा असेल जो करावा, जो एखाद्या प्रत्यक्ष उदाहरणातनं तुम्हाला हे रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग कशी करायची हे थोडंफार सांगू शकेन. तर आजच्या या व्हिडिओचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग. तर त्यासाठी डायरेक्ट आपण सब्जेक्टलाच हात घालू, मूळ मुद्द्याला, कोअरलाच हात घालू, फापट पसारा नको. तर याच्यामध्ये पहिल्यांदा एक मी नियम सांगतो, तो म्हणजे तुमच्या अकाउंट बॅलन्सच्या 3% इतकाच लॉस दर दिवशी झाला पाहिजे. 3% इतकाच तुमच्या अकाउंट बॅलन्सच्या 3% लॉस एका दिवशी झाला पाहिजे. आता एका दिवशी तुम्ही 1 ट्रेड घ्या, 2 ट्रेड घ्या, 10 ट्रेड घ्या, सगळ्या ट्रेडमधले काही जे काही लॉसचे ट्रेड असतील त्यांची एकत्र बेरीज जी आपण करू ती या 3% पेक्षा कमी असली पाहिजे. एकच ट्रेड घ्या असंही मी सजेस्ट करत नाही आणि 50 ट्रेड घ्या असंही सुचवत नाही आहे. त्याची एक वेगळीच थेअरी आहे, त्याचं एक वेगळंच लॉजिक आहे, त्याबद्दलही आपण नंतर कधीतरी सविस्तर बोलूच. पण हा लॉस तुमचा एक किंवा अधिक ट्रेडमध्ये विभागून होईल. पण कुठल्याही परिस्थितीत दिवसाच्या शेवटी तुमचा टोटल लॉस हा तुमच्या अकाउंट बॅलन्सच्या 3% इतकाच मर्यादित राहायला पाहिजे. हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे आणि हा कसोशीनं पाळला पाहिजे. एक उदाहरण बघू की समजा तुमच्या अकाउंट बॅलन्सला 10,000 रुपये आहेत. आता बऱ्याच जणांना अकाउंट बॅलन्स म्हणजे काय हे पटकन लक्षात येणार नाही. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा तुम्हाला कुठल्या तरी ब्रोकरशी जोडून घ्यावं लागतं. भारतामध्ये झिरोदा आहे, धन आहे, एंजल वन आहे, ग्रो आहे, असंख्य ब्रोकर्स आहेत. क्रिप्टोसाठी सुद्धा डेल्टा एक्सचेंज आहे, एक्सएनएस आहे, असे बरेच ब्रोकर्स आहेत. तर तुम्हाला त्या ब्रोकरकडे तुमचं अकाउंट उघडायला लागेल आणि मग त्या अकाउंटला तुम्हाला काही फंड्स ट्रान्सफर करायला लागतील, डिपॉझिट करायला लागतील. हा तुमचा झाला अकाउंट बॅलन्स. एकदा तुमच्या अकाउंटला पैसे असले की मग त्या पैशातनंच तुम्ही ट्रेड घेऊ शकता. हा जो काही तुमचा अकाउंटमध्ये तुम्ही बॅलन्स असतो, सुरुवातीला डिपॉझिट केलं, मग प्रॉफिट झाला, अकाउंट बॅलन्स वाढला, लॉस झाला, अकाउंट बॅलन्स कमी झाला, हे सगळं होऊन आत्ता या मिनिटाला तुमच्या अकाउंटला किती पैसे आहेत त्याच्या 3%. समजा तुमच्या अकाउंटला 10,000 रुपये आहेत आत्ता सध्या, तर त्याच्या 3% किती होतात? अर्थातच 300 रुपये. म्हणजे प्रत्येक दिवशी तुमच्या अकाउंटचा 3% एवढा लॉस. म्हणजे आज माझ्याकडे 10,000 आहेत, आज मी सकाळी ट्रेडिंग सुरू करतोय, अकाउंटला बॅलन्स आहे 10, तर आजचा संबंध दिवसभरातला माझा लॉस हा 300 रुपयापेक्षा जास्त असता कामा नये. हे 10,000च्या 3%. अर्थातच मगाशी जसं म्हटलं तसं हा लॉस एकाच ट्रेडमध्ये होईल किंवा एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये मिळून होईल. ते तुमच्यावर आहे किती ट्रेड्स घ्यायचे ते. काही जण 2च ट्रेड घ्या म्हणतात, काही जण 1च ट्रेड घ्या म्हणतात, काही 4 घ्या म्हणतात. हे प्रत्येकानं त्याच्या रिस्क ॲपेटाईट, त्याच्यापाशी उपलब्ध असलेला वेळ, या सगळ्या ह्याच्यावरती तुम्ही ठरवायचं आहे. त्याबद्दलही आपण नंतर सविस्तरपणे बोलूच.
पण लक्षात ठेवा 3% जास्त लॉस होऊन द्यायचा नाही. होऊन द्यायचा नाही म्हणजे काय, की लॉस जर 300 जास्त व्हायला लागला की तुम्ही तो ट्रेड कट करून टाकायचा आणि थांबायचं. ठीक आहे. आता 3% लॉस झाला तुमचा, हरकत नाही. दुसऱ्या वर्षी तुम्ही परत खेळणार आहात. असं जर करत राहिलात की अगदी रोज तुमचा लॉस झाला, रोज 3% लॉस झाला, तरी देखील तुम्हाला जवळजवळ 30 दिवस ट्रेडिंग करता येईल बघा. 3% गुणिले 30 दिवस बरोबर 100%. अर्थातच रोजच तुमचा लॉस होणार नाही आहे, असं क्वचितच कुणास तरी बघायला मिळेल. अगदी अगदी नवशिका माणूस जरी या ट्रेडिंगमध्ये आला तरी त्याचा अगदी रोज लॉस नाही होणार, एखाद दिवशी तरी प्रॉफिट होईलच त्याचा. त्यामुळं रोज लॉस होत नसल्यामुळं 3% लॉसची जी आपण मर्यादा ठेवली आहे त्या मर्यादेत तुम्ही अगदी काटेकोरपणे राहिलात तर 30 दिवसापेक्षाही जास्त दिवस तुम्ही ट्रेडिंग करू शकाल. आणि ट्रेडिंगचा एक साधा सोपा एक अनुभव आहे, तो म्हणजे जितके जास्त दिवस तुम्ही या मार्केटमध्ये टिकून राहाल, म्हणजे तेवढं भांडवल ठेवून तुम्ही टिकून राहाल, तितकी तुमची नफ्यात येण्याची शक्यता वाढत जाईल. आता याच्या मागचं तर्कशास्त्र अगदी सोपं आहे हो, की मार्केटमध्ये तुम्ही आलात, ट्रेड घेतलेत, काही लॉसमध्ये गेले, काही प्रॉफिटमध्ये गेले, असं तुम्ही आज केलं, उद्या केलं, परवा केलं, 15 दिवस झाले, महिनाभर झाला, 2 महिने झाले, असं रोज तुम्ही जर ट्रेडिंग करत राहिलात तर त्या प्रोसेसमध्ये काय होईल, तुम्हाला या मार्केटचा अंदाज येईल. मार्केट कसं मूव्ह होतं आहे, कॅन्डल्स कशा फॉर्म होत आहेत, चार्टमध्ये पॅटर्न कसे तयार होत आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स लाईनबद्दल तुम्हाला कळेल, ट्रेंड लाईनमध्ये बद्दल तुम्हाला कळेल. आणि मग मार्केटमध्ये केव्हा ट्रेड घ्यायचा, केव्हा तो काढायचा, केव्हा नुसतं गप्प बसून मार्केट बघायचं, ह्या गोष्टींचाही तुम्हाला खुलासा होत राहील. आणि हळूहळू इम्पल्सवरती उगाचच घ्यायचा म्हणून घ्यायचा ट्रेड, ह्या गोष्टी कमी होतील. आता तुम्ही ट्रेड घ्याल तो पूर्ण विचार करून घ्याल आणि त्यामुळंच कदाचित तुमची नफ्यात येण्याची शक्यता वाढते. पण त्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहायला पाहिजे. नाहीतर होतं काय, 10,000चं भांडवल घेऊन उतरायचं मार्केटमध्ये आणि एका दिवसात त्यातले 5-6 हजार घालवायचे, दुसऱ्या दिवशी उरलेले 4,000 घालवायचे, तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे पैसेच राहणार नाहीत अकाउंटमध्ये. मग तुम्ही कसं ट्रेडिंग करणार? म्हणून तुमचं भांडवल तुम्हाला टिकवून ठेवता आलं पाहिजे, पुरवून वापरता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जास्त काळ ट्रेडिंग कराल आणि ॲटोमॅटिकली तुम्ही नफ्यात येण्याची शक्यता वाढेल. नफ्यात येण्याची गॅरंटी कोणी देणार नाही तुम्हाला, पण नफ्यात येण्याची शक्यता मात्र अगदी नक्की वाढेल, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. ठीक आहे. मग काही जण म्हणतील 3%पेक्षा मी 1%ची ठेवली, कारण बऱ्याच ठिकाणी 1%ची लॉस ठेवा, 1.5% ठेवा, 2% ठेवा, अशा पद्धतीचं सुचवलं जातं. असे व्हिडिओज देखील तुम्हाला बघायला मिळतील. 1%ची लॉस लिमिट ठेवली तर काय होईल माहिती आहे का? मग असं 10,000चं उदाहरण आहे, त्याचं 3% बघितलं तर ₹300 होतात, पण 1% घेतला तर फक्त ₹100 होतील. आता ₹100चा लॉसच घ्यायचा म्हटलं तर तुम्हाला अगदी कमी असा टाईट असा स्टॉप लॉस ठेवायला लागेल. आणि असा टाईट स्टॉप लॉस ठेवलात तर काय होईल, की तुमचा ट्रेड लगेच लॉसमध्ये जाईल, कारण अगदी छोटा जवळचा स्टॉप लॉस तुम्हाला ठेवावा लागेल. त्यामुळं 1% लिमिट व्यावहारिक होण्यासाठी तुम्हाला खूप भांडवल लागेल. मगाचंच उदाहरण बघा, की 10,000 भांडवल असेल, त्याचा 1% म्हटलं तर फक्त ₹100 होतात. हा लॉस अगदी सहज एका ट्रेडमध्ये एका सेकंदात होऊ शकतो. पण तेच जर समजा मी 1,00,000 घेऊन या मार्केटमध्ये उतरलो तर माझा 1% किती होईल? ₹1,000. आता ₹1,000 लॉस होण्यासाठी मला जरा व्यवस्थित कम्फर्टेबल ज्याला म्हणता येईल असा स्टॉप लॉस ठेवता येईल आणि मग माझा ट्रेड लॉसमध्ये जाण्याची शक्यता जराशी कमी होईल, स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता जराशी कमी होईल. त्यामुळेच तुमच्या लक्षात आलं असेल की जे मोठे ट्रेडर्स आहेत, खूप प्रॉफिट कमवणारे ट्रेडर्स आहेत, ते 1% लिमिटने काम करतात, 1%ने काम करा, 1%च लॉस घ्या असं सुचवतात. पण त्यांचं भांडवल लाखो आणि करोडोमध्ये असतं, हेही कुठेतरी लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण सुरुवात करतोय ते 5,000, 10,000, 25,000, 50,000ने करतोय. आपल्याला 1% लिमिट ही फारशी झेपणार नाही. लक्षात आलं का? म्हणून मी तुम्हाला ही 3%ची मर्यादा सिलेक्ट केली आहे. 3% अगदी कमी पण होत नाही आणि खूप मोठी पण होत नाही, असं एक स्वीट स्पॉट ज्याला म्हणता येईल तसा मी तुमच्यासमोर ठेवला आहे. अर्थातच चॉईस तुमचा आहे, 1%नी करा, 2%नी करा, 3%नी करा, पण याच्यापेक्षा जास्त करू नका. खूप जर मोठी लॉसची पर्सेंट ठेवलं 5%, 10% तर तुमचं भांडवल लवकर संपेल लॉस झाल्यामुळं आणि मग तुम्ही ट्रेडिंग करू शकणार नाही. ठीक आहे.
पुन्हा एकदा आपला नियम काय आहे, अकाउंट बॅलन्सच्या 3% इतकाच डेली प्रतिदिन लॉस तुम्ही घ्यायचा आहे. 3% जास्त लॉस घ्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीत. जर एखाद्या दिवशी तुमचा 1 किंवा 2 ट्रेडमध्ये मिळून 3% जास्त लॉस व्हायला लागला असेल तर त्या दिवशीचं ट्रेडिंग बंद करायचं. मग त्यानंतर दिवसभरात मार्केट कितीही आकर्षक मूव देऊ, ते तुम्हाला बोलवतो, खेचून घेतं तुमच्याकडे, घे ट्रेड घे, नक्की याच्यामध्ये प्रॉफिट होईल, हे नक्की वर जाईल, हा नक्की खाली जाईल, जे काय असेल ते. परंतु त्या मोहाला, त्या आमिषाला बळी पडायचं नाही. माझा आज 3% लॉस झाला आहे, आजचं माझं दुकान बंद म्हणजे बंद. मार्केट उद्याही आहे, तुम्ही उद्या आहात, मार्केट आहे. तुमच्या जन्माच्या आधीपासून मार्केट चालू आहे, तुमच्या मृत्यूनंतर देखील मार्केट चालू राहणार आहे. त्यामुळं सगळं आजच केलं पाहिजे. आजच्या आज माझा हा 3%चा लॉस भरून काढण्यासाठी मी आणखीन ट्रेड घेतले पाहिजेत, हे बंद करा. म्हणजे ॲटोमॅटिकली तुमचं रिव्हेंज ट्रेडिंग बंद होईल. हा अत्यंत कसोशीने पाळायचे नियम आहे. 3%पेक्षा जास्त लॉस घ्यायचा नाही. आणि 3% एवढा लॉस माझा झाला त्या दिवशी, तर त्या दिवशीचं माझं ट्रेडिंगचं दुकान बंद म्हणजे बंद. अत्यंत कडक नियम आहे, हा तुम्ही पाळलाच पाहिजे. ठीक आहे. आता नियम 2, तुम्ही मगाशी मी म्हटलं की दिवसातनं कितीही ट्रेड घेऊ शकता, असं काही बंधन मी तुम्हाला सुचवत नाही आहे. म्हणजे बऱ्याच व्हिडिओजमधून तुम्ही 2च ट्रेड घ्या, 3च ट्रेड घ्या असं सुचवलं जातं. ते एका अर्थी बरोबर पण आहे. पण आता सध्या तरी मी ते बंधन अशा तऱ्हेनं तुमच्यासमोर ठेवत नाही. तुम्ही कितीही ट्रेड घेऊ शकता. पण नियम 2 आपल्याला असा आहे की दिवसात तुम्ही कितीही ट्रेड घेऊ शकता, पण 2 वेळा स्टॉप लॉस हिट झाला, म्हणजेच कुठल्याही 2 ट्रेडमध्ये तुमचा लॉस झाला की थांबायचं. कोणत्याही परिस्थितीत 2पेक्षा जास्त ट्रेडमध्ये लॉस घ्यायचा नाही. 2 लॉस हिट झाले की ट्रेडिंगचं दुकान त्या दिवशी बंद म्हणजे बंद. अर्थातच हे 2 स्टॉप लॉस आहेत, त्याची एकत्रित लॉसची बेरीज ही 3%पेक्षा कमी पाहिजे, हे ओघानं आलं. ठीक आहे. म्हणजे एखाद्या ट्रेडमध्ये 1% होईल, दुसऱ्या ट्रेडमध्ये 2% होईल, दुकान बंद, कारण 3% लॉस झालेला आहे. कुठल्याही परिस्थितीत 2 ट्रेड झाल्यानंतर नवीन ट्रेड घ्यायचा नाही. किती काय वाटेल ते मार्केट तुम्हाला तुमच्यासमोर नाचू दे, डान्स करू दे. आपलं काय झालं की 3% लॉस झालेला आहे, 2 ट्रेडमध्ये लॉस झालेला आहे, माझं दुकान बंद म्हणजे बंद. ठीक आहे. मी एक उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो की एखाद्या व्यक्तीने सुरुवात केली, पहिल्या ट्रेडमध्ये लॉस झाला, दुसऱ्या ट्रेडमध्येही लॉस झाला. आता दोन्ही ट्रेडच्या लॉसची बेरीज ही 3%पेक्षा कमी होती. 2 लॉस झाल्यामुळं माझं ट्रेडिंगचं दुकान मी बंद केलं. समजा असंही होऊ शकेल की पहिल्या ट्रेडमध्ये माझा 1% लॉस झाला, दुसऱ्या ट्रेडमध्ये माझा 1% लॉस झाला, अजूनही माझ्याकडे 1% लॉसची कॅपॅसिटी शिल्लक आहे, कारण माझा 2% लॉस झाला आणि आपला नियम सांगतो 3%. मग आम्ही तिसरा घ्यावा का? मी तुम्हाला सजेस्ट करीन की घेऊ नका, कारण ऑलरेडी तुमचा 2%चा लॉस झाला आहे. माझ्याकडे अजून 1%ची माझी कॅपॅसिटी आहे, म्हणून तुम्ही पुढचा ट्रेड घेतला आणि त्याच्यात तुमचा 2%चा लॉस झाला तर तुम्ही ही लिमिट ओलांडाल, कारण मग आता तुमचा 4% लॉस होईल. म्हणून जरी तुमची लॉसची फिगर 2% असतील, पण 2 ट्रेडमध्ये लॉस झालेला आहे, आउट, स्टॉप, बंद. त्या दिवशीचं दुकान बंद, उद्या सकाळी बघू. दुसऱ्या उदाहरणात बघा, या व्यक्तीचा पहिला ट्रेड प्रॉफिटमध्ये गेला, दुसरा ट्रेड लॉसमध्ये गेला. ठीक आहे, काही हरकत नाही. अजून माझा 1 ट्रेड लॉसचा माझा कोटा शिल्लक आहे, अजूनही माझा लॉस 3%च्या आत कमी आहे, मी तिसरा ट्रेड घेऊ शकतो. तिसरा ट्रेड घेतला, तोही प्रॉफिटमध्ये गेला. चौथा ट्रेड घेतला आणि तो मात्र लॉसमध्ये गेला. अर्थातच 2 ट्रेड माझे प्रॉफिटमध्ये गेले असल्यामुळं कदाचित असं झालं असेल की मी त्या दिवशी प्रॉफिटमध्ये आहे, ग्रीनमध्ये आहे, पण माझे 2 ट्रेड लॉसमध्ये गेलेले आहेत. आता मी तिसरा घेणार नाही, जरी मी ग्रीनमध्ये म्हणजे प्रॉफिटमध्ये असलो तरी. नियम म्हणजे नियम. आणखीन तिसऱ्या उदाहरणात बघा तुम्ही, त्याचे पहिले 2 ट्रेड प्रॉफिटमध्ये गेले, तिसरा लॉसमध्ये गेला, चौथा 5वा प्रॉफिटमध्ये गेले. खरं तर चांगले पैसे आज मिळालेले आहेत, आणि 6वा ट्रेड लॉसमध्ये गेला. आता हे तिसरा आणि 6वा हे 2 ट्रेड त्याचे लॉसमध्ये गेले, पण 1, 2 आणि 4, 5 हे ट्रेड प्रॉफिटमध्ये गेल्यामुळे घसघशीत अमाऊंट त्याच्या अकाउंटला जमा आहे. मग काय हरकत आहे पुढचा ट्रेड घ्यायला? नाही घ्यायचा, कारण माझे 2 ट्रेड लॉसमध्ये गेलेले आहेत, मी पुढचा ट्रेड घेणार नाही. हा एक कसोशीनं पाळायचा नियम आहे. ह्याच्या मागं तर्कशास्त्र असं की
चांगला लॉस प्रॉफिट झाला म्हणून तुम्ही पुढचे ट्रेड घ्यायला जाता आणि जो काही प्रॉफिट आत्तापर्यंत मिळवलेला आहे तो सगळा तुम्ही तिथं घालवून बसता. म्हणून ही रिस्ट्रिक्शन तुमच्यासाठी ठेवली आहे आणि ही कसोशीनं पाळली पाहिजे. हे 2 नियम आहेत. 3% पेक्षा जास्त लॉस एका दिवसात होता कामा नये आणि 2पेक्षा जास्त ट्रेड लॉसमध्ये होऊन जायचे नाहीत. हे एवढं जरी पाळलं तरी तुम्ही निम्मी लढाई जिंकली. ठीक आहे. आता हे 2 लॉसवाली लिमिट का, जास्त लॉस घेतलं काय बिघडतं बरं, असं काही जण विचारू शकतील. पण मग काय होतं की समजा तुम्ही ठरवलं की मी 3 लॉसवाले ट्रेड घेईन. आपली एकंदर कॅपॅसिटी किती आहे? 3% लॉसची आणि 3 ट्रेड लॉसमध्ये म्हणजे साधारण सरासरी आपण असं म्हणू शकतो की एका ट्रेडमध्ये 1% लॉस. 1% लॉस म्हटलं की स्टॉप लॉस कमी लावायला लागेल. इतका टाईट स्टॉप लॉस लावला की तो हिट होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक ट्रेड तुमचा लॉसमध्ये जाईल. मग ट्रेडिंग करण्यात काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळं 2 ट्रेडची जी रिस्ट्रिक्शन ठेवली आहे ती संयुक्तिक आहे. याच्यामध्ये तुमचं लॉसची लिमिट तुम्ही राखू शकता. त्याचबरोबर अतिशय टाईट स्टॉप लॉस ठेवायला लागणार नाही. तुम्ही एक देखील ट्रेड घेऊ शकता की आज घेईन, एकच ट्रेड घेईन आणि तो लॉसमध्ये गेला तर मी सोडून देईन. असं देखील बरेच ट्रेडर जे मोठे बडे भांडवलवाले ते हे करतात देखील. पण आपण नवीन शिकतोय त्यामुळे थोडेफार ट्रेड पण आपले झाले पाहिजेत. कारण जसे ट्रेड तुम्ही घ्याल तसा तुमचा अनुभव वाढेल. त्यामुळे थोडेफार ट्रेड तुमचे झाले पाहिजेत. म्हणून मी ही 2 लॉसवाले ट्रेडची लिमिट खूप विचारपूर्वक ठरवली आहे. याच्यामध्ये व्हेरिएशन्स होऊ शकतात. कुणी 1 ट्रेडचं घेईल, कुणी 4 ट्रेड लॉसवाले घेईल, ते तुमच्यावर आहे. पण अनेक ट्रेडर्सशी बोलल्यानंतर, अनेक जणांचा अनुभव ऐकल्यानंतर आणि मी स्वतः ट्रेडिंग केल्यानंतर मला असं वाटतं की 2 लॉसवाले ट्रेड ही लिमिट जास्त योग्य आहे, समर्पक आहे. ॲटलिस्ट सुरुवातीला तरी. जसा तुमचा अनुभव वाढेल, तुमचं भांडवल वाढेल, तसं तुम्ही याच्यामध्ये जे काही बदल तुम्हाला उचित वाटतात ते अर्थातच करू शकतात. हे काही भारताची राज्यघटनेतलं कलम नाही आहे की ज्याला चॅलेंज करता येत नाही. ठीक आहे. तर आता ही 3% लॉसची मर्यादा असल्यामुळं आणि 2च ट्रेड लॉसमध्ये घेत त्यामुळे कॉम्बिनेशन काय होऊ शकतील की एका ट्रेडमध्ये 1.5% लॉस, दुसऱ्या ट्रेडमध्ये 1.5% लॉस समान. एका ट्रेडमध्ये 2% लॉस, दुसऱ्या ट्रेडमध्ये 1% लॉस असं देखील करू शकता. किंवा एका ट्रेडमध्ये 2.5% लॉस घ्या आणि 1% उरलेल्यामध्ये आताच तुमच्यापाशी फक्त 0.5% लॉसची लिमिट शिल्लक राहिली ते करा. ह्या सगळ्याचा विचार करता ही कॉम्बिनेशन आहे, फ्लेक्झिबिलिटी बरीच आहे याच्यामध्ये. पण मी तुम्हाला सजेस्ट करीन की 1.5% म्हणजे समान 2 ट्रेड आहेत. एका ट्रेडमध्ये 1.5%, दुसऱ्या ट्रेडमध्ये 1.5%, एवढाच लॉस तुम्ही ठेवा. सुरुवातीला असं हे करा. पुढं मागं तुम्हाला जसा अनुभव तुमचा येत राहील तसं याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकाल. ठीक आहे. आता ते एक खुलासा इथं मी करतो की मी तुम्हाला पर्सेंटेज म्हणजे 1.5%, 1% असं लॉसचं सांगतोय. तर पर्सेंटेजवर आधारित स्टॉप लॉस ठेवणं हे तितकंसं योग्य नाही असं मानलं जातं. काही अंशी मी त्याच्याशी सहमत देखील आहे. साधारणतः लॉजिकल स्टॉप लॉस ठेवणं केव्हाही चांगलं. म्हणजे जे ट्रेडर्स करतात ते नियरेस्ट स्विंग हाय किंवा लोवरती ठेवतात किंवा एक अलर्ट कॅन्डल असते त्या कॅन्डलनंतर ते ट्रेड घेतात. तर त्या अलर्ट कॅन्डलचा हाय लो घेतात, सपोर्ट रेजिस्टन्स लाईनचा वापर करतात, ट्रेंड लाईनचा वापर करतात. अशा अनेक मार्ग आहेत. ह्याच्यावरती देखील 1-2 व्हिडिओज होऊ शकतात. मात्र असा लॉजिकल स्टॉप ठेवणं यासाठी बराच अनुभव लागतो, मार्केटचा सखोल अभ्यास लागतो, कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अभ्यास आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही बराच काळ मार्केटमध्ये राहिलं पाहिजे, ट्रेडिंग केलं पाहिजे. सुरुवातीला हे कुठं शक्य आहे? आज तर आपण सुरुवात करतोय. त्यामुळे असा अनुभव मिळोस्तोपर्यंत जरी फारशी बरोबर वाटत नसली तरी पर्सेंटेजवर आधारित ही स्टॉप लॉसची सिस्टीम एकदा वापरून पहा. जसा तुमचा अनुभव वाढेल तसं तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की नाही इथं स्टॉप लॉस लावायला पाहिजे, ह्या कॅन्डलच्या लोला स्टॉप लॉस ठेवला पाहिजे किंवा ह्या कॅन्डलच्या हायवरती स्टॉप लॉस ठेवला पाहिजे. सपोर्ट लाईन इथं आहे तिथं स्टॉप लॉस ठेवला पाहिजे किंवा रेजिस्टन्स लाईनवरती आहे तिथं स्टॉप लॉस ठेवला पाहिजे. हे तुम्हाला आपोआपच कळायला लागेल. ठीक आहे. तोवर तरी हे पर्सेंटेजवर सिस्टीम वापरून बघा, सोपी आहे. ठीक आहे. तर आता आपण डायरेक्टली एक व्यावहारिक उदाहरणच घेऊ. त्याच्या आधी थोडंसं जलपान करून घेतो. थोडीशी कोरड पडते हो बोलल्यानंतर आजकाल. ठीक आहे, पहिला जमाना राहिला नाही. ठीक आहे. व्यावहारिक उदाहरण. आता आपण मग असंच उदाहरण कॅरी फॉरवर्ड करू की एक माझं भांडवल 10,000 रुपये आहे. ठीक आहे. मग रोजचा माझा जास्तीत जास्त लॉस किती मी घेणार आहे, झेलू शकतो? तो 3% म्हणजे 300 रुपये. 2 ट्रेड फक्त लॉसमध्ये गेले पाहिजेत. 2 ट्रेड लॉसमध्ये गेले की मी थांबणार आहे
आणि मी या दोन्ही ट्रेडमधले लॉस हे विभागून घ्यायचं ठरवलं. त्यामुळे प्रत्येक लॉसवाला ट्रेड माझा ₹150 असेल. म्हणजे ₹150 एक ट्रेड लॉसमध्ये गेला, काही वेळानंतर ₹150 दुसरा ट्रेड माझा लॉसमध्ये गेला, माझं दुकान बंद. कारण माझा आता लॉस ₹300 झाला आहे, माझी डेली लिमिट संपलेली आहे. ठीक आहे. आपण इथेरियम ETH ज्याला आपण म्हणतो त्याच्या फ्युचर्समधले ट्रेड घ्यायचं ठरवलं. आपण डायरेक्टली इथेरियम कॉईन विकत घेत नाही, हा फरक आहे थोडासा. इथेरियम फ्युचर्स घेतो, याच्यामध्ये प्रत्यक्ष कॉईनची खरेदी होते. इथेरियमची जे कॉईन जे असतं क्रिप्टो कॉईन, त्याचं प्राईस कशी वर खाली होईल त्याच्यावर आधारित हे फ्युचर्स असतात. जसे निफ्टी फ्युचर्स आहेत तसंच आहे. फ्युचर्समध्ये ॲक्च्युली आपण त्या इथेरियमच्या प्राईसवरती स्पेक्युलेशन करत असतो. प्रत्यक्षात कॉईन घेत नाही, कॉईनची डिलिव्हरी घेत नाही किंवा कॉईन देत नाही. त्यामुळे आपल्याला क्रिप्टो वॅलेट किंवा USDT वापरून ते घेणं, इलिगल ट्रेड करायची आवश्यकता नाही. हे लीगल आहे, भारत सरकारची याला मान्यता आहे आणि याच्यावरती टॅक्सेशन नाही आहे. 30% टॅक्स, 1% TDS वगैरे असं काही नाही आहे. तर बरेच लोक विचारतात की कोणत्या कॉईनमध्ये, म्हणजे कोणत्या कॉईनच्या फ्युचर्समध्ये मी ट्रेड करू. तुम्ही जर ब्रोकरच्या याच्यावरती बघितलं तर तुम्हाला 100-150 असे कॉईन्स दिसतील. परंतु ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जाता ह्याच्यावरती एक व्हिडिओ होऊ शकतो. जाता अगदी बिटकॉईन ज्याला आपण BTC म्हणतो, इथेरियम ज्याला ETH म्हणतो आणि सोलाना ज्याला सोल म्हणतो, या 3च कॉईनमध्ये तुम्ही ट्रेड करा. ह्याच्यापेक्षा पुढच्या कुठल्याही कॉईनमध्ये तुम्ही ट्रेड करू नका, कारण ते खूप रिस्की आहे. पंप अँड डंप होऊ शकतं, व्होलॅटिलिटी खूप असते, लिक्विडिटी कमी असते, त्यामुळं ते थोडंसं धोकादायक बनतं. बरेच यूट्यूबर्स कुठल्या अगम्य नावाची कॉईन्समध्ये ट्रेड करा, याच्यात एवढे मिळतील, लखपती व्हाल वगैरे अशा प्रकारचे व्हिडिओज किंवा इंस्टाग्रामवरती रील्स टाकतात. त्याला बळी पडू नका, त्याला बोलू नका. हे जे 3 कॉईन सांगितले, बिटकॉईन, इथेरियम आणि सोलाना, इथंच करा ट्रेड. हे सेफ आहेत, सुरक्षित आहे, त्यांचा खूप मोठा व्हॉल्यूम आहे. ते सपोर्ट, रेजिस्टंट, ट्रेंड लाईन हे व्यवस्थित फॉलो होताना दिसतात. लिक्विडिटी खूप हाय आहे, त्यामुळे स्लिपेज तुम्हाला येणार नाही. ज्या प्राईसला घ्यायचं आहे त्या प्राईसला घेतला जाईल, ज्या प्राईसला विकायचं आहे त्या प्राईसला विकला जाईल. हा एक मोठा तुमच्यासाठी उपलब्धी आहे. तर आपण ETHमध्ये, BTCमध्ये काय नाही, असं काही नाही. एक उदाहरण घ्यायचं म्हणून मी ETH कॉईन वापरलेलं आहे. आता त्याची प्राईस रोजच्या रोज बदलत असतील तर आपण समजू की एक बिटकॉईन की ज्याची प्राईस या उदाहरणासाठी आपण $4,000 USD आहे असं समजू. आता आपण क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेड करतो, क्रिप्टो करन्सीच्या फ्युचर्समध्ये ट्रेड करतो, त्यामुळे आपण बऱ्याच वेळा इंटरनॅशनल ब्रोकर्स वापरतो आणि ते तुम्हाला खूप मोठं लिव्हरेज देऊ शकतात, 200 टाइम्स लिव्हरेज देऊ शकतात. परंतु हे इतकं मोठं लिव्हरेज 100x 200x घेणं अत्यंत धोकादायक आहे. ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ मला करायचा आहे, मला सुचवा. अर्थातच तुमचा प्रतिसाद कसा मिळतो त्याच्यावरती पुढचे व्हिडिओज करायचे किंवा नाही हे मी ठरवणार आहे. कारण असे व्हिडिओ करायसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, दिवस मोडतो आणि मग 50 लोकांनी लाईक केलं, 150 व्ह्यू काउंट्स आहेत, हे काही बरोबर वाटत नाही. एवढी मेहनत केल्यानंतरसुद्धा लोक त्याच्याकडं पाठ फिरवत असतील तर मग त्या व्हिडिओ करण्यामधली सगळी मजाच निघून जाते. तर चांगला प्रतिसाद द्या, चांगले व्हिडिओज मिळतील. तर आपण सोयीसाठी एक 20x लिव्हरेज वापरू. आता 20x लिव्हरेज घेतल्यामुळे काय होईल, माझं मूळचं जे भांडवल आहे 10,000 त्याला 20 न गुणायचं, म्हणजे आता 2 लाख रुपयाचं माझं भांडवल आहे. आता ते त्याला म्हणू काल्पनिक भांडवल आहे, माझं खरं भांडवल 10,000च आहे, ते काही 2 लाख झालेलं नाही आहे. पण मी 2 लाख रुपयाचा ट्रेड घेऊ शकतो, एवढंच त्यात नव्हतं. म्हणजे 10,000 माझे आणि 1,90,000 माझ्या ब्रोकरने ते 1,90,000 मला उसने दिलेले आहेत, कर्जाऊ दिलेत, ते मला परतफेड करायचे, त्याची व्याज पडत नाही अर्थात, एवढंच फक्त त्यातला फायदा. पण माझे 10,000च आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता माझं भांडवल आहे 2 लाख, म्हणजे डॉलरमध्ये जर बघितलं तर 23.52, $1 85 अर्थात डॉलरची प्रत्यक्षातली जी प्राईज आहे करन्सीमधली ती कमी जास्त होत असती. पण मी डेल्टा एक्सचेंज किंवा अशी तत्सम ब्रोकर जे वापरतो ते त्यांनी एक प्राईस फ्रीज केली, ती म्हणजे $1 म्हणजे ₹85. मग मार्केटमध्ये $1 87ला असेल, 91ला असेल, 82ला असेल, ह्यांनी 85 एक ठरवलं. रोज कुठं प्राईस चेंज करत बसायचं म्हणून. तर त्या हिशोबानं माझ्याकडं म्हणजे लिव्हरेज कॅपिटलचा हिशोब केला 2 लाखाचा, तर माझ्याकडं $23.52 इतकं माझं भांडवल आहे. आता 4,000 ही आपण ETH कॉईनची प्राईस धरलेली आहे हिशोबासाठी. तर त्या ह्याच्यामध्ये
0.5 ETH कॉईन तर मी अगदी आरामात घेऊ शकतो, कारण त्याला फक्त $2,000 लागणार आहेत आणि माझ्याकडे अजूनही $352 शिल्लक आहेत. ते थोडेसे बाजूला ठेवू, लॉससाठी, ब्रोकरेजसाठी, याच्यासाठी बाजूला ठेवू आपण. त्यामुळं 50 लॉट्स म्हणजेच अर्ध ETH कॉईन घेऊ शकतो. एका ETH कॉईनमध्ये 100 लॉट्स येतात. तुम्ही कमीत कमी एक लॉट घेऊ शकता. हायर त्याला काही कपॅसिटीला काही मर्यादा नाही. तुमचं जेवढं भांडवल तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर 0.5 म्हणजेच 50 लॉट्स मला घेता येतील. त्यासाठी मला $2,000 खर्च येईल. आता पैसे आहेत, $2,000 पर्यंतची खरेदी मी करू शकतो. मग 0.5 म्हणजेच 50 लॉट्सचा हे मी ट्रेड घेतला, लॉंग ट्रेड घेतला, म्हणजे खरेदी केली. उद्या त्याचे भाव वाढतील आणि मी विकून प्रॉफिट कमवीन या हेतूनं लॉंग ट्रेड घेतला तर काय होईल आपण बघूया. त्याच्या आधी आपण बघू की इथेरियम ट्रेडच्या विरोधातली मुवमेंट आणि लॉस याचं काही टेबल करू. की समजा मी एक पूर्ण ETH कॉईन घेतलं, 100 लॉट्सचं लॉंग ट्रेड घेतला, समजा खरेदी केली म्हणजे, आणि ज्या प्राईसला खरेदी केली त्याच्यापेक्षा इथेरियमची जी प्राईस आहे ती नंतर $10 कमी आली, 10 पॉईंटनी कमी आली. माझा लॉस $10 होईल. ती 5 कमी आली तर माझा $5 लॉस होईल. 1 कमी आली तर $1 लॉस होईल. म्हणजे मगाच्याच उदाहरणाप्रमाणे 4,000चं जे कॉईन आहे ते मी घेतलं, अख्खं कॉईन घेतलं, समजा तुम्ही $4,000 मोजले आणि ते कॉईन घेतलं. आता ते फ्युचर आहे, खरं कॉईन नाही. आणि 4,000ची त्याची जी प्राईस आहे ती आता काय तिथं राहणार आहे का? ती वर खाली होणार आहे. 4,000ची जी 3,999 झाली, म्हणजे $1ने प्राईस खाली आली तर माझा $1चा लॉस होईल. ती जर समजा 4,005 झाली तर $5नी प्राईस वाढली म्हणून माझा $5चा प्रॉफिट आला. अर्थातच हे एका पूर्ण ETH कॉईनसाठीचा हा तक्ता आहे. जर मी 2 घेतले तर हे डबल होईल, अर्ध घेतलं तर ह्याच्या निम्मा लॉस होईल. हे या ओघानं आलं, साधं सिंपल गणित आहे. ठीक आहे. तर आता मी तो ट्रेड आपण घ्यायचं ठरवलं. 0.5 ETH हा मी घेतला, 50 लॉट्स घेतले. ठीक आहे. किती लॉट घेतले याच्यावरती आपलं लॉसचं गणित ठरणार नाही आहे. आपले नियम काय सांगतात की माझं जे अकाउंट बॅलन्स आहे त्याच्या 3% डेली लॉस आणि एका ट्रेडमध्ये 1.5%. आता माझं फिक्टिशियस ज्याला आपण म्हणू 2 लाखाचं कॅपिटल आहे, कारण मी लिव्हरेज वापरलं, पण त्यातले प्रत्यक्षात 2 लाखातले माझे किती आहेत? फक्त 10,000, कारण मी अकाउंटला 10,000च टाकलेले आहेत. त्यामुळे ते माझं खरं भांडवल आहे. 2 लाख हे धरायचं नाही. खरं भांडवल माझं 10,000 आहे. त्याच्यात 1.5% ह्या एका ट्रेडसाठी $150 लॉस मी घेणार. त्याच्यापेक्षा जास्त लॉस घ्यायचा नाही. म्हणजेच डॉलरमध्ये कन्वर्ट केलं तर म्हणजे $85 $1 असं कन्वर्ट केलं तर 1.76 एवढाच लॉस मला घ्यायचा आहे. 1.76च्या वर जर गेला लॉस तर मी 150पेक्षा जास्त लॉस होईल आणि माझा नियम मोडला जाईल. त्यामुळं ह्या ट्रेडमध्ये 1.76 1.76चा लॉस दिसला की मी सक्तीनं माझा ट्रेड कापणार. कोणतीही दया, माया, क्षमा, शांती नाही. ठीक आहे. निर्दयपणे मी ट्रेड कापणार, कारण मला लॉस 1.76पेक्षा मोठा लॉस होऊन द्यायचा नाही आहे. तो जर झाला तर माझी 150ची लिमिट ओलांडेल आणि माझा नियम मोडला जाईल आणि ते मला करायचं नाही आहे. आता मगाचंच आहे की मी 4,000ला घेतला, 50 लॉट घेतले, म्हणजे अर्ध ETH घेतलं आणि प्राईस 3,999 झाली, म्हणजे $1 कमी झाली तर माझा 0.5चा लॉस होईल, कारण माझ्याकडे अर्ध ETH आहे. ही लॉस प्राईस जर 4,000ला मी घेतला ती खाली आली आणि 3,996.48 वरती आली. आताच माझा ट्रेड लॉसमध्ये चाललेला आहे, कारण 4,000ला घेतला आणि आता प्राईस तर 3,996.48ला आली. म्हणजे माझा एकंदर 3.52चा पॉईंटनं खाली आला. पण मी अर्धच बिटकॉईन घेतल्यामुळं 3.52 आला की माझा 1.76चा लॉस होईल आणि मला ट्रेड काटायला लागेल. म्हणजे मी हा ट्रेड घेताना माझा स्टॉप लॉस मी किती ठेवणार? 3.52चा. ह्याच्यापेक्षा जास्त लॉस व्हायला तर हा ट्रेड काटला जाईल. 3.52ला लॉस काटला ट्रेड तर माझा लॉस हा एक्झॅक्टली 1.76चा होईल, म्हणजे $150चा होईल. इथं आपण आता तात्पुरतं ब्रोकरेजचा विचार केला नाही आहे. जर ब्रोकरेज जर ॲड करायचं ठरवलं तर मग हे 3.52च्या जागी 3.5 किंवा 3.49 असं करायला लागेल. वरचे जे पॉईंट्स आहेत ते ब्रोकरेजसाठी आपण वापरायचे आहेत. सध्या तरी हा ब्रोकरेजचा विषय आपण बाजूला ठेवू. ब्रोकरेज काही फार नसतं, त्यामुळे तो विषय आपण सध्या बाजूला ठेवू. ठीक आहे.
3.52चा स्टॉप लॉस जर ठेवला तर प्रॉब्लेम काय येतो सांगतो, की ETHमध्ये 10 पॉईंटची मुवमेंट अशी आरामात होती, होती. म्हणजे तुम्ही डोळ्याची पापणी लावायच्या आतच तो 5-10 पॉईंट वर खाली होत होता. अगदी सहज होतो, असा 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 चालू होतो, अगदी एका कॅन्डलमध्ये होतो. त्यामुळे मी 3.52चा स्टॉप लॉस ठेवला तर 3.52ची मुवमेंट तर अशीच होणार आहे. त्यामुळं ट्रेड घेतल्या तो स्टॉप लॉस हिट होईल, लगेच स्टॉप लॉस होईल, गॅरंटेड लॉस होईल. म्हणजे याचा अर्थ ही जी 3.52ची जी मुवमेंट आहे ना, ही नाही चालणार आपल्याला. म्हणजे हे सुसायडल झालं, आ बैल मुझे मार म्हटल्यासारखं झालं. लगेच स्टॉप लॉस तुमचा हिट होईल. त्यामुळे इतका कमी स्टॉप लॉस पण चालणार नाही. मग स्टॉप लॉस वाढवलं तर वाढवू शकता. मग त्या केसमध्ये स्टॉप लॉस हिट झाला तर तुमचा लॉस पण वाढेल. 150ची लिमिट तुम्ही ओलांडाल. ते तर आपल्याला करायचं नाही आहे. म्हणजे 3.52पेक्षा जास्त स्टॉप लॉस ठेवायचा नाही. पण तो ठेवला तर तो लगेच हिट होतो. आता आली का पंचायत. मग ह्याचाच अर्थ काय होतो, की आपल्याला ही एवढी पोझिशन आहे 50 लॉटची, ही घेऊन चालणार नाही. कारण अशी पोझिशन घेतली तर स्टॉप लॉस 3.52 इतका कमी येईल, तो लगेच हिट होईल आणि प्रत्येक ट्रेड लॉसमध्ये जाईल. त्यामुळे याला काही अर्थच राहणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ ही 50 लॉटची जी आपण पोझिशन घ्यायचं ठरवलं होतं ही चुकीची आहे. अशी पोझिशन घेतली तर आपले सगळे लॉसमध्ये जातील स्टॉप लॉस टाईट झाल्यामुळं. त्यामुळे ही पोझिशन आपल्याला आता कमी करायला लागेल. तर ही कमी करूया, परत आपण त्याच्या अर्ध करू, म्हणजे 25 लॉट्स घेऊ. म्हणजे क्वार्टर ETH म्हणजे 0.25 ETH घेतलं. पुन्हा एकदा आपण बाय ट्रेडर्स घेऊया. 4,000चा रेट आहे असं समजू. इथं आता आपण लॉट साईज जरी कमी केला तरी आपल्या या जी लॉसची गणित आहेत त्याच्यामध्ये काही बदल होत नाही आहे. त्यामुळे प्रति ट्रेड लॉस माझा अजूनही $150 आहे. म्हणजे $1.76चाच लॉस आहे. म्हणजे ह्या ट्रेडमध्ये आता क्वांटिटी कमी केली तरी देखील ह्या ट्रेडमध्ये 1.76चा लॉस होत आला की मला हा सक्तीने ट्रेड काटायचा आहे. कारण याच्यापेक्षा जास्त लॉस झाला की मी 150ची लिमिट ओलांडतो आहे. त्यामुळे कोणतीही दया, माया, क्षमा, शांती न दाखवता हा लॉस मी झाला की त्यातनं बाहेर पडणार. मग आता परत मगाचंच आहे, मी 4,000नं 0.25 लॉट्स ETH घेतलं, 25 लॉट घेतलेले आहेत. पण 4,000ची प्राईस जर समजा 399 झाली तर माझा 0.25 म्हणजे 25 सेंट्सचा लॉस होईल. ही प्राईस आणखीन खाली खाली येत गेली, मी आणखीन लॉसमध्ये गेलो. ही जेव्हा 3992.96 होईल म्हणजे 7.04नं खाली येईल त्यावेळेला माझा लॉस होईल तो 1.76चा होईल. म्हणजे 7.04 डिवाइड बाय 4 केले की 1.76 येतात आणि मला ट्रेड काटावा लागेल. म्हणजे थोडक्यात आता माझा रिवाईज स्टॉप लॉस किती झाला, 7.04 पॉईंट्स, कारण मी लॉट साईज कमी केला. आता हाल चालेल का, इथंही तोच आहे. मग असाच इश्यू येणार आहे की 10-12 पॉईंटची मुवमेंट तर अगदी सहज होती. त्यामुळे 7.04ची मुवमेंट म्हणजे काय फारसं हे नाही आहे, ही लगेच होईल. स्टॉप लॉस होण्याची शक्यता खूप जास्त आहे. अगदी लगेच होणार नाही पण होण्याची शक्यता जास्त आहे. 10पैकी 8 ट्रेड तुमच्या लॉसमध्ये जातील या गतीनं, कारण ही मुवमेंट अगदी सहज होती. त्यामुळं 0.5चा आपल्याला जसा लॉट घेता येत नाही, साईज घेता येत नाही, तसं 0.25 म्हणजे 25 लॉटची पोझिशनही घेऊन चालणार नाही. अजूनही ही कमी केली पाहिजे, कारण ह्या पोझिशनला स्टॉप लॉस 7.04 येतो. ही मुवमेंट अगदी सहज होताना दिसती. त्यामुळे ही रिस्की आहे, सुसायडल आहे, आत्मघातकी ठरेल. त्यामुळे ही पोझिशन पण आपल्याला चालणार नाही. ह्याच्यापेक्षा अजून पोझिशन आपल्याला कमी करायला पाहिजे. ठीक आहे, आपण आता 0.1मध्ये येऊ. 0.1 ETH म्हणजे फक्त 10 लॉट. ठीक आहे, खूप कमी केली आपण साईज. लॉंग ट्रेड घेतला मगासारखा $4,000 एक ETH आहे, त्याचा 0.1. ठीक आहे, आता लॉट साईज जरी कमी केला, पोझिशन साईज जरी कमी केली तरी लॉसची आपली गणितं सेम राहणार आहेत. $150चाच लॉस घ्यायचा आहे, कारण आपलं मूळ भांडवल 10,000चं आहे. अजूनही त्याच्यात 1% घेतो आहे आपण. त्याचं डॉलरमध्ये कन्व्हर्शन आहे 1.76. म्हणजे जरी मी लॉट साईज 0.1 इतका खाली आणला तरी ह्या ट्रेडमध्ये देखील 1.76चा लॉस होत आला की मी सक्तीनं ट्रेड काटणार आहे. कोणतीही दया, माया, क्षमा, शांती नाही. ठीक आहे, मग आता काय होईल, 0.1चा मी 10 लॉटचा ट्रेड घेतला, प्रति ट्रेड लॉस माझा $150 ठेवला, म्हणजेच 1.76. मग असं उदाहरण आहे की 399 प्राईस झाली, म्हणजे $1नं प्राईस कमी आली, 4,000वरनं 399वर आली तर माझा 0.1 म्हणजे 10 सेंट्सचा लॉस होईल. ही प्राईस आणखीन खाली खाली येत गेली, 3982.40 इथपर्यंत खाली आली, म्हणजे थोडक्यात 17.6 इतकी खाली आली तर माझा लॉस होतो $1.76 आणि मला ट्रेड काटायला लागेल.
म्हणजे थोडक्यात माझा स्टॉप लॉस हा 17.6 पॉईंटचा असेल. आता जरा बरी फिगर वाटते ना, आधीची 3, 7 त्याच्यापेक्षा 17 ही थोडीशी ज्याला आपण म्हणू रिस्पेक्टेबल फिगर आहे. पण इथेही थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो बरं का, की या ट्रेडमध्ये 17.6 तसा सुरक्षित वाटला, रिस्पेक्टेबल वाटला, रिझनेबल वाटला, तरी ETHमध्ये 20 पॉईंटची मुवमेंटसुद्धा सहज होताना दिसते. तुम्ही जर बॅक टेस्टिंग केलं, मागच्या काही महिन्याचा ETHचा जर तुम्ही चार्ट तपासलात आणि कॅन्डलच्या मुवमेंट्स जर बघितल्या, तर तुमच्या लक्षात येईल की ही एका कॅन्डलमध्ये 20-25 पॉईंटची मुवमेंट होताना दिसती. त्यामुळे 17चा तुम्ही घेऊ शकता, पण तो तितकासा सेफर नाही, ज्याला मी बॉर्डर लाईन केस म्हणू शकतो. इथेही स्टॉप लॉस होण्याची शक्यता अजूनही आहे, जास्त आहे असं म्हणेन. कारण 10पैकी 8 ट्रेड जाणार नाहीत, पण 10पैकी 5 ट्रेडमध्ये हे होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ही सुद्धा साईज तुम्हाला चालणार नाही. हा बॉर्डर लाईन केसपर्यंत तुम्हाला आणलं, काही जण इथपर्यंत येऊन 15चा स्टॉप लॉस 16चा स्टॉप लॉस लावू शकतील, करून बघा. पण माझा अनुभव सांगतो की ही देखील एक अतिशय टाईट हे लॉसची लिमिट आहे. आपल्याला पोझिशन साईज 0.1 म्हणजे 10 लॉटची घेऊनसुद्धा हे सुटत नाही आहे गणित. आपल्याला अजून साईज कमी केला पाहिजे. चला अजून कमी करू, फक्त 5 लॉट घेऊ, 0.05 ETH घेऊ. खूपच कमी केला हो मी. आता ह्या लॉट साईजनं आपण लॉंगचा ट्रेड घेऊ, मगासारखा $4,000. पुन्हा सांगतो, इतका खाली येऊनसुद्धा म्हणजे इतकी कमी क्वांटिटी घेऊनसुद्धा आपलं लॉस तर ते तसंच ठेवायचं आहे. ₹150 लॉस म्हणजेच 1.76चा लॉस. हा लॉस आला की सक्तीने ट्रेड काटायचा, कोणतीही दया माया क्षमा शांती नाही. ठीक आहे. आता हे घेतल्यानंतर काय होईल, मगाचं उदाहरण आहे की जर माझं $1 ETH कॉईनची प्राईस खाली आली, 4,000वरनं 399वर आली, तर काय होईल, माझा 0.05चा लॉस होईल, म्हणजे 5 सेंटचा लॉस होईल. प्राईस अजून खाली येत गेली आणि 3964.80 आली, म्हणजे टोटल 4,000पासून खाली 35.2 खाली आली, तर माझा 1.76चा लॉस होतो. आणि मग माझा लॉस हा 150 झाल्यामुळं मला हा ट्रेड काटावा लागेल. म्हणजे आता माझा स्टॉप लॉस किती झाला, 35.2. बघा, आधीच्या 50 लॉटमध्ये आपला 3च्या आसपास होता, 25मध्ये 7वर आलो आपण, 10 लॉटवरती आपल्याला 17 मिळाला आणि आता 5 लॉटमध्ये आपल्याला 35 मिळाला. आता ही फिगर मात्र खऱ्या अर्थाने चांगली आहे. तसं म्हणलं तर 100 पॉईंटचा स्टॉप लॉस लिहू शकता. मग त्या केसमध्ये तुम्हाला ट्रेडच घेता येणार, कारण तेवढी लहान क्वांटिटी तुम्हाला विकतच घेता येणार नाही. ठीक आहे. त्यामुळं 35चा हा स्टॉप लॉस आहे, हा खूपच सुरक्षित आहे, रिस्पेक्टेबल आहे. ETHमध्ये सहसा एवढी मोठी मुवमेंट होताना दिसत नाही. त्यामुळं तुम्ही हा कम्फर्टेबली घेऊ शकता. अर्थात अशा काही सिच्युएशन आहेत की ETH एकदा खाली पडायला सुरुवात झाली की 50, 60, 100 पॉईंट देखील खाली येताना दिसतो. अशी खूप उदाहरणं आहेत, पण ते दुर्दैव आहे. आपण मार्केटमध्ये आहोत, प्राइसेस फ्लक्च्युएट होणार, कमी जास्त होणार, हे तर आहे. फक्त आपलं एम काय आहे की मोठा लॉस होऊन द्यायचा नाही आहे. आणि आपलं तर इथं एम काय आहे की ₹150पेक्षा जास्त लॉस होते, अशा तऱ्हेने कम्फर्टेबल आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. त्यामुळे 35.2चा स्टॉप लॉस आपण अगदी सहज अगदी मजेत ठेवू शकतो. सहसा हा हिट होणार नाही, तुमचा ट्रेड प्रॉफिटमध्ये जाईलच. आता तुमचा पूर्ण अंदाज चुकला तर हे होऊ शकतं, त्या केसमध्ये स्टॉप लॉस घ्यायचा, झालं, नशिबाचा भाग समजायचं, पुढच्या ट्रेडच्या वेळेला काळजी घेऊ. ठीक आहे. तर मी एक टेबल केले की लॉट साईज किती असला तरी आपल्या ट्रेडसाठीचा स्टॉप लॉस 1.763 आहे. तुम्ही 50 लॉट घेतले तर तुमचा SL पॉईंट हा 3.52 होतो. रेड लाईन मोठी दिसते म्हणजे काय की हा हिट होण्याची शक्यता जवळजवळ 100% असं मी म्हणेन. 25 लॉटनं घेतलं तुम्ही पोझिशन घेतली तर तुमचा स्टॉप लॉस हा 7.04 होईल, अजूनही तो रेडमध्ये आहे. 10 लॉटनं घेतलं तर 17.6 रेडमध्ये आहे, पण अगदी लहान आहे, म्हणजे घेऊ शकता तुम्ही. 5 लॉट जर घेतले, आधीच्या स्लाईडचं उदाहरण आहे, त्याच्यामध्ये तुमचा 35.02चा स्टॉप लॉस लागेल. आणि हा खूपच चांगला आहे, ग्रीनमध्ये आहोत आपण, म्हणजे खूप सेफ आहे असं म्हणेन. आणि तुम्ही अगदी एकच लॉट, बेअर मिनिमम ह्याच्याशी खाली जाता येत नाही, 0.5वर जाता येत नाही, एक मिनिमम 1 लॉट, तर तुम्हाला 176चा स्टॉप लॉस ठेवायला लागेल. आणि हे क्वचित केव्हा तरी वर्षातनं एकदा किंवा दोनदा अशी एवढी मोठी रॅपिड मुवमेंट बघते. पण एक लॉट जर तुम्ही घेतलात तर तुमचा प्रॉफिट ही 5 पैसे 10 पैसे असा होईल तो. त्यामुळं तुम्हाला
स्टॉप लॉस असा लावायचा आहे की तो सहसा हिट होणार नाही. त्याचबरोबर लॉट साईज असा पाहिजे की त्यातनं थोडं तरी पैसे मिळाले पाहिजेत. आपण इथं बघितलं की एक न घेतलं तर तुम्ही कमालीचे सुरक्षित आहात, कारण 176 पॉईंट जेव्हा तो खाली येईल तेव्हा तुमचा स्टॉप लॉस हिट होईल, तेव्हा तुमचं 150चं नुकसान होईल. पण त्यानं तुमचं प्रॉफिट तितकाच छोटा राहणार आहे. 5चा जर घेतला तर 35 तुमचा स्टॉप लॉसची लिमिट येते. त्यामुळे 5 घेतलात तर त्याला प्रॉफिटही तुमचा जरा चांगला होऊ शकतो. 10 घेतलं तर कट्टाकट्टी बॉर्डर लाईन केस होईल. म्हणजे तुम्ही असं हिशोब करू शकता की 5 घेतलं तर 35 आहे, हे थोडंसं ओव्हरकिल वाटेल काही लोकांना, एवढं कुठं खाली जातो. ठीक आहे, तर तुम्ही 25 स्टॉप लॉस येईल अशी काहीतरी गणित करून हा 5 किंवा 10 मधली एखादी फिगर 7 लॉट 8 लॉट असं 6 लॉट असं तुम्ही घेऊ शकता तुम्ही, कारण एकाच्या पटीमध्ये तुम्ही घेऊ शकता 1 लॉट 2 लॉट 3 लॉट असं घेऊ शकता. अर्धा लॉट घेता येत नाही तुम्हाला. त्यामुळे 5च्या ऐवजी तुम्ही 6 घ्या, 7 घ्या, 8 घ्या, 10च्या आसपास, 10पेक्षा थोडंसं कमी किंवा 10 घ्या. पण 10च्या वर जाऊ नका, कारण मग 10च्या वर गेलात, 12 लॉट घेतले 15 लॉट घेतले तर मग तुमचा स्टॉप लॉस हा 17पेक्षा कमी येईल आणि तो हिट होण्याची शक्यता जास्त आहे. रूल ऑफ थंब द्यायला म्हणतात की 15 ते 20 पॉईंटचा तरी स्टॉप लॉस तुम्हाला हा ठेवावा लागतो. 15 हे अगदी कट्टाकट्टी आहे, 20 हे ठीक आहे, 20-25पर्यंत तुम्ही स्टॉप लॉस घ्या. त्यासाठी तुम्ही मागचे चार्ट स्टडी करा आणि कुठं कुठं स्टॉप लॉस लावला असता तर हिट झाला असता याची गणितं करून बघा, बॅक टेस्टिंग करून बघा. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की साधारण कुठं स्टॉप लॉस ठेवायला पाहिजे, किती ठेवायला पाहिजे. त्यावेळेला ट्रेड घेताना लक्षात येतं की स्टॉप लॉस लॉजिकल स्टॉप लॉस आहे तो 40 होतो, तर आपलं लिमिट तेवढी आहे का, असेल तर घ्यायचा, नसेल तर मग आता इथं 40ची समजा लिमिट आली, 40ला मला ठेवायचं आहे तर मला 5ची लॉट साईज घेऊन चालणार नाही. मग 5पेक्षा कमी मी 4चा लॉट साईज घेईन, म्हणजे 40चा स्टॉप लॉस मी घेऊ शकतो. अशी गणित आहे. त्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनाएंगे जरूर. ठीक आहे. थोडासा वॉटर ब्रेक, म्हणजे टी ब्रेक असतात, माझे वॉटर ब्रेक आहे. जलपान झालं की जरा बरं वाटतं ना. ठीक आहे. तर एकंदर तुमच्या लक्षात आलं तर पुन्हा एकदा आपण सगळं एकदा टॅब्युलर फॉर्ममध्ये बघू. भांडवल माझं 10,000 आहे. रोजचा माझा जास्तीत जास्त लॉस आहे हा 3% म्हणजेच 300 रुपये. मी 2 ट्रेडच फक्त लॉसमध्ये जाऊन देणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि तो विभागून घेतल्यामुळं प्रत्येक लॉसवाल्या ट्रेडमधला माझा लॉस हा 150 रुपयाच्यापेक्षा जास्त असतं का म्हणे. इथं आपण ब्रोकरेजचा विचार केलेला नाही, ते छोटं गणित असतं. हा 150च्या ऐवजी मग तो 140चा लॉस वगैरे करायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. माझं मूळचं भांडवल 10,000 होतं, मी 20x लिव्हरेज घेतलं, बरोबर. 2 लाख भांडवल झालं. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 0.5 म्हणजे इथे थोडीशी टायपिंग एरर झाली आहे, 0.05 झालेलं आहे, त्याच्यापैकी 0.5 असं विचारा. 0.5 कंसात 5 लॉट लिहिले त्यासाठी 2 इथे हे पण गणित 2,200 लागतील. त्यामुळं माझी जी गुंतवणूक आहे ही $200 आपण म्हटलेलं आहे, कारण 4,000ची प्राईस आहे आणि त्याला आपण 20 भागतोय, 200 लागते. 20 एक माझी गुंतवणूक होईल 850 जास्तीत जास्त. ठीक आहे. अकाउंट बॅलन्स 10,000. पोझिशन साईज मी 5चा घेतला, माझी गुंतवणूक झाली 850ची, बरोबर आहे. माझी रिस्क किती झाली 150ची. 35.2चा स्टॉप लॉस घेतला आणि एक लॉस माझा लॉसमध्ये गेला तर माझं भांडवल कितीने कमी होणार आहे, फक्त 150नं. म्हणजे 10,000चं माझं भांडवल आहे ते आता फक्त 9,850 असं होईल. ठीक आहे. मग आपण नेमकं काय केलं, भांडवलाच्या 3% लॉस आणि दिवसाला फक्त 2 लॉसमधले ट्रेड्स. अगदी दररोज लॉस होत गेला तरी 30 दिवसापेक्षाही जास्त ट्रेडिंग माझं चालू राहील आणि मी मार्केटमध्ये टिकून राहीन. आणि जसं जसं मी मार्केटमध्ये टिकून राहीन तसं तसं माझी नफ्यात येण्याची शक्यता वाढणार आहे. हे ओघानं चालं. स्टॉप लॉस हिट झाला तरी माझा स्टॉप लॉस हा 1.5% म्हणजे टोटल लॉस आहे 1.5% असाच मी स्टॉप लॉस ठेवणार आहे. स्टॉप लॉस होणार, तो हिट होणार, हे गृहीतच धरायचे, त्याला घाबरायचं नाही आहे. पण तो हिट झाला तर माझा त्या ट्रेडचा लॉस हा माझ्या एकंदरच्या 1.5% म्हणजे 150 रुपये इतकाच होईल, हे मी बघणार आहे. स्टॉप लॉस मी असा सिलेक्ट केला आहे की जो नॉर्मल स्विंग, जी नॉर्मल एक मुवमेंट होत असते, नॅचरल मुवमेंट ज्याला म्हणू,
त्याच्या बाहेर असल्यामुळं लगेचच हिट होणार नाही. पण खूप मोठा निगेटिव्ह स्विंग आला, माझ्या ट्रेडच्या विरुद्ध स्विंग आला, तर मला वाचवलं जाईल त्यापासून, माझी पोझिशन काटली जाईल आणि माझा लॉस हा ठरवलेल्या 1.5% लिमिटच्या आत राहील असा स्टॉप लॉस. आणि असं होण्यासाठी म्हणजे स्टॉप लॉस हा नॉर्मल स्विंगच्या बाहेर असला पाहिजे. त्यासाठी मी लॉट साईज पण त्या हिशोबानं सिलेक्ट केलं आहे. मी 50 लॉट पण घेऊ शकलो असतो, पण ते न घेता मी फक्त 5 लॉटमध्ये काम केलं. कारण का, तर मला स्टॉप लॉस जरासा मोठा ठेवायचा होता. ठीक आहे. भांडवलाचा अगदी लहान साईजचा वापरला, 10,000 माझ्याकडे होते, पण लिव्हरेजचा आधी जे कौशल्यानं वापर करून मी त्यातले फक्त 850 वापरले. त्यातही माझी एकंदर रिस्क ही 1.5% नक्की केली. स्टॉप लॉस माझी घ्यायची तयारी आहे, म्हणून मला स्टॉप लॉस हा ठेवायचाच आहे. तो सिस्टीममध्ये ठेवायचा आहे, डोक्यात नाही. बरेच जण काय करतात, डोक्यात जब आएगा तो देखेंगे, काट देंगे, असं नका करू. तिथं लावा, सिस्टीममध्ये लावा. ब्रोकरने तुम्हाला सोयी दिलेली आहे स्टॉप लॉस ठेवायची, तो ट्रेल करायची, ती वापरा. स्टॉप लॉस हा पाहिजेच, पण अगदी टाईट ठेवला तर लगेच जाईल हे पण बघा. नॉर्मल स्विंगपेक्षा जास्त स्टॉप लॉस होईल इतकीच पोझिशन त्यानुसार मी ठरवली. ठीक आहे. मग आता प्रॉफिटचं काय, खूप जणांच्या डोक्यात हा भुंगा असेल, यार हे सगळं लॉसचं लॉस बोलते, आम्हाला प्रॉफिट का क्या आहे. मार्केटमध्ये फक्त लॉस तुमच्या नियंत्रणात असतो. योग्य तो स्टॉप लॉस लावून तुम्ही तुमचा लॉस कंट्रोलमध्ये ठेवू शकता. पण प्रॉफिट किती होणार आहे हे फक्त मार्केट ठरवेल, ते तुमच्या हातात नाही. जेव्हा जेव्हा तुमचा ट्रेड प्रॉफिटमध्ये जायला गेल, तुम्ही 4,000ला घेतला, 4,005 झाला, 4,010 झाला, 15 झाला, 20 झाला, 27 झाला, तेव्हा तुम्ही स्टॉप लॉस जो आधी लावून ठेवला होता तो हळूहळू वर खेचायला सुरुवात करा. जसं जसं तुमचा ट्रेड प्रॉफिटमध्ये जाईल तसा हा तुमचा स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल करत पहिल्यांदा नो लॉस नो प्रॉफिटला या. अजून ट्रेड वर जातोय म्हटल्यानंतर मग तो थोडासा प्रॉफिटमध्ये आणा. स्टॉप लॉस ट्रेल करून तुमचा प्रॉफिट वाढवा. लक्षात ठेवा, भांडवल सुरक्षित ठेवून मार्केटमध्ये टिकून राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आज मी 10,000 आणले, 2 दिवसात मी ते संपवले, त्याला काही अर्थ नाही. काही जण हाच उद्योग करतात, 10,000 आणतात, 2-3 दिवसात ते सगळं उडवतात, परत नवीन 10,000 टाकतात, परत 2-3 दिवसात उडवतात. असं करत महिन्याभरात लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख रुपये घालवतात. मग पैसे गोळा करायला सुरू करतात, बँकेकडनं कर्ज काढतात, क्रेडिट कार्डवरनं पैसे घेतात, बायकोचे दागिने मोडतात, मित्राकडे उधार घरातल्या वस्तू विकतात आणि पैसे घालत राहतात आणि घालवत राहतात. आपल्याला तसं करायचं नाही आहे. भांडवल सुरक्षित ठेवून मार्केटमध्ये टिकायचं आणि त्यासाठी हे सगळे नियम, ही सगळी गणितं त्यासाठी आहेत. ही शिस्त आहे. ही जर पाळलं तर तुम्ही तुमचं भांडवल सुरक्षित ठेवू शकाल आणि मार्केटमध्ये टिकून राहाल. आणि जसं मार्केटमध्ये टिकून राहाल तसं तुमची फायद्यात येण्याची शक्यता वाढत राहील. ठीक आहे. पुन्हा सांगतो, ठरवलं आहे म्हणजे एका ट्रेडमध्ये 1.5% इतकाच स्टॉप लॉस घ्या. ठरवली आहे आपण, जी गणितानं जी ठरवली मगाच्या उदाहरणात, की 5 लॉटचीच माझी पोझिशन असायला पाहिजे, तेवढीच पोझिशन घ्या. किती काही मोह पडला तरी याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. स्टॉप लॉस हा तुमची जी काय बाय सेल ऑर्डर आहे देताना सिस्टीममध्ये सेट करा. ब्रोकरने तर फॅसिलिटी दिलेल्या असतात. काही जण मगाशी म्हटलं तसं की ट्रेड घेतात, स्टॉप लॉस का देखेंगे रे, जब नीचे जाएगा तब उडा देंगे, काट देंगे. असं करू नका, असं होत नाही जनरली. म्हणून स्टॉप लॉस हा तुम्ही सिस्टीममध्ये सेट करा. काही जण काय करतात, स्टॉप लॉस सेट करतात, पोझिशन खाली खाली यायला लागली, अजून स्टॉप लॉस हिटवायचा आहे माझा, पण खाली यायला लागली की अरे मार्केट अजून खाली जाते, मग ते स्टॉप लॉस अजून खाली खेचतात. असं करायचं नाही, कारण आपण असं स्टॉप लॉस गणितानंच ठरवलेलं आहे की त्याच्यापेक्षा जास्त स्टॉप लॉस जर तुम्ही घेतलात मोठा तर तुमचा लॉस वाढेल, 150ची लिमिट तुम्ही ओलांडाल. त्यामुळे तसं करायचं नाही. काही जण काय करतात, लॉसमधल्या पोझिशनमध्ये ॲव्हरेजिंग करतात. म्हणजे घेतात 4,000, तो खाली आला की अजून थोडी क्वांटिटी ॲड करतात, म्हणजे ॲव्हरेजिंग करून ॲव्हरेज प्राईस वर खाली करायचा प्रयत्न करतात. असं करू नका. ह्याच्यासाठी खूप मोठा अनुभव, तजुर्बा, स्किल लागतं. काही जण ते करतात, तसे व्हिडिओज देखील तुम्हाला बघायला मिळतील, पण ते खास एक्सपिरियन्स लोकांसाठी आहेत, नवशिक्यांसाठी, ज्यांनी नुकती सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी नाही. त्यामुळं लॉसमधल्या किंवा मी असं म्हणेन की प्रॉफिटमधल्या पोझिशनमध्ये देखील का ॲव्हरेजिंग करू नका, पोझिशन वाढवू नका किंवा कमी करू नका. ठीक आहे. दिवसाचे 2 स्टॉप लॉस हिट झाले की त्या दिवशीचं ट्रेडिंग पूर्णपणे आपण बंद करणार आहोत. म्हणजे असं होईल की तुम्ही 2-3 ट्रेड प्रॉफिटमध्ये गेले आणि 2 ट्रेड लॉसमध्ये गेले, पण तुमचं एकंदर त्या दिवशीचा प्रॉफिट तुमचा आहे ग्रीनमध्ये आहात, तरी देखील 2 ट्रेड माझे लॉसमध्ये गेलेले आहेत ना, मग आता मी जास्त ट्रेड करणार नाही, माझं दुकान आज बंद होणार, हा नियम पाळा. तुमचं भांडवल आता आपण अगदी कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करू शकतो. म्हणजे फिजिकली आपल्याकडं
भांडवल आहे, आपण ती वापरू शकतो, मोठा लॉट साईज घेऊ शकतो. जितका मोठा लॉट साईज तितका मोठा प्रॉफिट, हे देखील खरं आहे. पण आपण जाणीवपूर्वक लिमिटमध्ये राहायचं ठरवले, त्यामुळे आपल्याला नाईलाजानं का होईना, मनाविरुद्ध का होईना, अगदी छोटीशी पोझिशन घ्यायला लागेल. मग अशा छोट्याशा पोझिशनमध्ये प्रॉफिट जरी झाला तरी तो अगदी हळूहळू मुंगीच्या पावलानं होणार आहे, परंतु तो होणार आहे. आणि जसं जसं भांडवल वाढेल तसं तसं आपल्याला पोझिशन साईज वाढवता येईल. आज मी 10,000 खेळतोय, हळूहळू मी भांडवल वाढवत नेलं तर माझा डेली लॉसची माझी लिमिट आहे 300ची, ती थोडीशी मोठी होईल, 350 होईल, 400 होईल, 500 होईल. पर ट्रेड लॉसची माझी लिमिट आता 250 होईल. मग मी मोठा थोडासा जास्त लॉट साईज घेऊ शकेन. पण काही झालं तरी प्रत्येक ट्रेडमध्ये 1.5% लॉस आणि दिवसाचा लॉस 3% इतकाच ठेवा. कधी ना कधीतरी तुमचा स्टॉप लॉस हा हिट होणार आहे. आज नाही झाला तर उद्या होईल, उद्या नाही झाला तर परवा होईल, त्यात काही पाप नाही. पण तुम्ही जर तुमचे लॉसेस मर्यादित ठेवले ना तर तुमची सायकॉलॉजी खराब होणार नाही. काय होतं माहिती काय, एखादा ट्रेड एखादा माणूस घेतो, वेडी वाकडी पोझिशन साईज घेतो, स्टॉप लॉस ठेवत नाही किंवा करतो, त्याकडे बघत नाही आणि मग मोठा लॉस होतो. म्हणजे 10,000 भांडवल घेऊन आलेला असतो, पहिल्याच ट्रेडमध्ये 3,000 जातात. मग तो चिडतो माणूस, हे असं कसं झालं, एवढं सगळं केलं आणि 3,000 लॉस, हा लॉस आता मी भरून काढणार. तो घाबरतो, खचतो, आणखीन वेडेवाकडे ट्रेड घेतो. एकदा असा लॉस सुरू झाला की मग लोक काम करत नाही, इमोशन्स फक्त प्ले करतात, लॉजिक प्ले करत नाही. आणि मग हा 3,000चा लॉस ॲट द एंड ऑफ द डे 10,000पर्यंत जाऊन पोचतो. कारण तुमची सायकॉलॉजी डिस्टर्ब झाली. एका लॉसमध्ये तुमची सायकॉलॉजी डिस्टर्ब होती. पण आता आपण काय केले, एक ट्रेड माझा लॉसमध्ये गेला तरी माझे फक्त 150 रुपये गेले. माझ्याकडे 10,000 आहे, 10,000तले फक्त 150 गेलेले आहेत. आता ठीक आहे, लॉस हा लॉसच आहे, परंतु 150 ठेवल्यामुळं अरे बापरे आता काय करू, माझे किती पैसे गेले, असं काही होणार नाही आहे. बरोबर. त्यामुळं लॉसेस आपण बरे ठेवायला, सायकॉलॉजीवर इतका असा मोठा आघात होणार नाही, थोडासा ओरखडा उठणार आहे, मान्य आहे. 150 रुपये गेलेत तुमचे, नाकारू शकत नाही आपण, परंतु फार मोठं नुकसान झालं असं होतल्यामुळं तुमची उमेद कायम राहते, तुमची सायकॉलॉजी इंटॅक्ट राहते. पुढचा ट्रेड तुम्ही नक्की घेणार आहात आणि त्यावेळेला तुमच्यावर असं कुठलं प्रेशर नाही आहे, तुम्ही सूट घेण्याच्या भावनेनं करणार नाही आहेत. आणि मग योग्य विचार करून, योग्य वेळेची वाट बघून, योग्य त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घ्याल तर हा तुमचा 150चा लॉस देखील लगेच भरून निघू शकेल. त्यासाठी तुम्हाला फार काही करायला लागणार नाही आहे. त्यामुळं हे जे नियम आहेत ते सगळ्याचा विचार करून मी तुमच्यासमोर मांडले, सुचवलेले आहेत. ह्याच्यात सुधारणा करायला लागेल. भरपूर स्कोप आहे. मी वारंवार सांगितले की तुम्ही लॉसची लिमिट वाढवा, मॅक्झिमम किती ट्रेडमध्ये लॉस घ्यायचं ते ठरवा, हे सगळं तुमच्यावर आहे. पण लक्षात ठेवा, खूप मोठे लॉस मात्र घेऊ नका आणि अगदी कमी भांडवलावर पण खेळू नका, की मग सगळंच लहान होईल, मिनी स्केलवर येईल, अगदी मुंगीच्या दातांनी कोरल्यासारखं होईल. त्यामुळे कमीत कमी 10,000 तरी भांडवल तुमच्यापाशी असलंच पाहिजे. 10,000च्या खाली नका येऊ, असं माझं एक सुचवणं आहे तुम्हाला. इतक्या कमी भांडवलावरती हे सगळे नियम पाळले तर फार मोठा, म्हणजे 10,000चं एकदम 20,000 झाले, 40,000 झाले असं होणार नाही. ते यूट्यूबवाल्यांचं किंवा इंस्टाग्रामवाल्यांचं होतात, आपले नाही होणार. पण दिवसामागे ह्याच्यातनं 100-500चा जरी नफा मिळाला तरी तुम्ही खूप मोठी लढाई जिंकलीत असं मी म्हणेन. 20% मी लिव्हरेजचं उदाहरण वापरलं. 25%पेक्षा जास्त लिव्हरेज घेऊ नका. दुनिया इकडं तिकडं झाली तरी, कितीही मोह पडला तरी घेऊ नका. ह्याच्यावर मी व्हिडिओ बनवीन, ह्याची सगळी गणितं पण मी तुम्हाला समजावून सांगेन. पण त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. तुमचा उत्साह दिसू दे, तुमचा प्रतिसाद दिसू दे, तरच हे पुढचे व्हिडिओ करण्यात काहीतरी इंटरेस्ट राहील. आता नफ्याचे आकडे वाढवायचे असतील काय करेल, ऑब्व्हियस एक तर तुम्हाला मोठ्या भांडवलावर खेळायला लागेल. त्याचबरोबर काही जणांचं एक मोठी एक हे असते की ट्रेड घेतात, तो प्रॉफिटमध्ये जायला लागतो, मग ते घाबरतात. त्यांना काय वाटतं, हा एवढा असला तर प्रॉफिट झाला आहे, 10 पॉईंटचा 15 पॉईंटचा काढून टाकू, परत खाली आला तर आपण लॉसमध्ये जाऊ, त्याशिवाय आत्ता 15 पॉईंट मिळतात ना, खिशात घालू, मग पुढचं पुढं बघू. त्यामुळे ते बऱ्याच वेळेला प्रॉफिटमधले चांगले ट्रेड अगदी लवकर कट करतात. तेच जर ट्रेड त्यांनी जास्त वेळ होल्ड केले असते किंवा स्टॉपला ट्रेल करून होल्ड केले असते तर त्यांचं रिटर्न जास्त असते. त्यामुळे नफ्यामधला ट्रेड जास्त वेळ होल्ड करा. लहानसा प्रॉफिट दिसतात ट्रेड काढण्याची गडबड करू नका. ठीक आहे. तर हे सगळे नियम पाळले तर मगापासून मी सांगतोय की तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहाल, जास्त काळ ट्रेड कराल, तुमच्या ट्रेडिंगमध्ये सफा येईल
हळूहळू ना तुमचं भांडवल तुम्हाला वाढताना दिसेल. लहान सहान का होईना सातत्यानं प्रॉफिट घेत राहिल्यामुळं तुमचा एक आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढेल. स्टॉप लॉसची किंवा लॉसची एकंदर भीतीच तुमची कमी होईल. अरे ये तो होता ही है, अच्छा चलेगा, ठीक आहे, 150 रुपये तो चला गया, देखा जाएगा. अशी एक स्थितप्रज्ञासारखी वृत्ती तयार होईल तुमची. लॉसला तुम्ही घाबरणार नाही. त्यामुळे नॅचरली तुम्ही ओव्हर ट्रेडिंग किंवा रिव्हेंज ट्रेडिंग पण करणार नाही. विचार करून, लॉजिक वापरून, पेशन्स ठेवून योग्य ती सिच्युएशन, कंडिशन आली की मगच तुम्ही ट्रेड घेणार आहात. आताच त्यामुळे तुमचा सक्सेस रेट वाढणार आहे, तुमचा हिट रेट वाढणार आहे आणि मग प्रॉफिट तुमचाच आहे. ठीक आहे. या स्ट्रॅटेजीमधला सगळ्यात अवघड भाग कुठला असं जर तुम्ही विचारलं तर मी सांगेन दिवसात ते 2 ट्रेड लॉसमध्ये गेली की ट्रेडिंग बंद करायचं. हा सगळ्यात अवघड नियम आहे. बऱ्याच वेळेला हा नियम पाळला जात नाही आणि मग मोठे मोठे लॉसेस होतात. सकाळी 10,000 घेऊन येतात, संध्याकाळी 2,000 शिल्लक राहतात. तर ही शिस्त जर तुम्हाला पाळता आलीच तर तुम्ही अर्धी लढाई जिंकलीत असं समजा. ठीक आहे. मग मोठ्या मोठ्या चुका मी मग अशी सगळ्या उल्लेख केला. एक छोटीशी यादी पुन्हा एकदा देतो. खूप जास्त लिव्हरेज वापरणं, 100x 200x, खूप मोठी पोझिशन घेणं, स्टॉप लॉस ठेवायचंच नाही किंवा डोक्यात ठेवायचा आहे, बघू जेव्हा तो खाली येईल तेव्हा हम ट्रेड काट देंगे, पण होत नाही तसं. लॉस मेकिंग ट्रेड रिव्हर्स होईल ह्यानं ट्रेड होल्ड करणं, स्टॉप लॉस खाली खाली नेत राहणं, ट्रेड होल्ड करणं, लॉस मेकिंग ट्रेडमध्ये ॲव्हरेजिंग करणं आणि एखादा मोठा लॉस झाला की तो भरून काढण्यासाठी वेडं वाकडं बेभान, वेळा तो डवळे वीड मराठे सात तसं हे करणं आणि ट्रेडिंग जर्नल न राखणं. एक डायरी करा. प्रत्येक ट्रेड घेण्यापूर्वी का मी हा ट्रेड घेतोय हे लिहा. ट्रेड झाल्यानंतर तुमचा त्याच्यावरचा अनुभव, कॉमेंट, टिप्पणी करा. हे नंतर वाचा. त्यातनं तुम्हाला तुमच्या चुका कळतील आणि मग त्या चुका जर तुम्ही टाळत गेलात तर यश तुमचंच आहे. आता ही स्ट्रॅटेजी फक्त क्रिप्टोसाठीच काय, क्रिप्टोचं उदाहरण दिलं, पण ही तुम्ही क्रिप्टो स्पॉट म्हणजे ॲक्च्युअल बिटकॉईन किंवा इथेरियम कॉईन फिजिकली खरेदी करता किंवा क्रिप्टो ऑप्शन जे मी उदाहरणासाठी वापरलं नाही, जसे निफ्टी फ्युचर आणि बँक निफ्टीचे ऑप्शन आहेत तसे क्रिप्टोमध्ये पण ऑप्शन असतात. त्याला डेली एक्सपायरी असते. पण एक ते वेगळं जग आहे, वेगळं फील्ड आहे, धोकादायक आहे. त्याच्याबद्दल मी आत्ता काही बोलत नाही. क्रिप्टो फ्युचरचं मी उदाहरण दिलं. बँक निफ्टी, सेन्सेक्ससारख्या इंडेक्सेसमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता आणि इंडियन स्टॉकमध्ये पण. म्हणजे सर्व फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. ही फक्त क्रिप्टोसाठीच आहे असं काही नाही आहे. कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. ही युनिव्हर्सल नियम आहेत असं समजा. ठीक आहे. तुमच्या मनात अजूनही बरेच प्रश्न असतील, मनात बऱ्याच शंका असतील, अनेक गोष्टींचा खुलासा आहे. कॉमेंट करा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. आणखीन काही विषयावरती मला बोलायचे. खूप लोक मला विचारत असतात की हे क्रिप्टो ट्रेडिंग तुम्ही बोलताय सगळं हे लिगल आहे का, याला सरकारची मान्यता आहे का, क्रिप्टो ट्रेडिंगवरती टॅक्स किती लागतो, ब्रोकरेज किती असतं, सुरुवातीला किती भांडवल लागेल, कमीत कमी किती भांडवल लागेल, कोणत्या कॉईनमध्ये मी ट्रेड करू, कोणता ब्रोकर चांगला आहे, लिव्हरेज म्हणजे नेमकं काय, मी किती लिव्हरेज घ्यायला पाहिजे, किंवा इंडिकेटर, स्ट्रॅटेजी, मला एखादी स्ट्रॅटेजी सुचवा, अशा पद्धतीच्याही विचारणा होत असतात. ह्या सगळ्यावरती मला व्हिडिओ करता येतील, करू शकेन. पण त्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओला लाईक करायला पाहिजे, कॉमेंट दिल्या पाहिजेत, या चॅनेलला सबस्क्राईब करायला पाहिजे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या हेतून हा व्हिडिओ शेअर केला पाहिजेत. ह्याला सगळ्याला मिळून तुम्ही तुमचा प्रतिसाद समजतो. हा आपला प्रतिसाद चांगला असेल तर आणि तरच मला काही पुढचे व्हिडिओ करायला उत्साह येईल आणि मी ते करीन. अन्यथा एक व्हिडिओ मी करून बघितला, इथंच मी थांबवीन, गुड बाय म्हणेन. माझं ज्ञान, माझा अनुभव शेअर करून जर कोणाला फायदा होत असेल तर त्यात मला आनंद आहे. पण मी द्यायला तयार आहे आणि लोक घ्यायलाच तयार नसतील तर माझाही नाईलाज आहे. ठीक आहे. आता यश फक्त तुमचं आहे, लक्षात ठेवा, यश तुमचंच आहे. प्रयत्न करा, यश मिळेल. काही अडचण आली, काही शंका आल्या, फुलाचा पाहिजे, हम आहे ना. ठीक आहे. तर सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमचा जर प्रतिसाद चांगला आला तर पुढचे व्हिडिओ येतीलच, तेव्हा त्याची आशा धरतो मी. तेव्हा पुन्हा भेटूयाच. धन्यवाद.